स्वामी चरित्र सारामृत अध्याय 11। श्री गणेशाय नमः। मागील अध्यायी वर्णिले बाळाप्पा मुरगोडे आले, पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे तेथे कळला वृत्तांत, अक्कलकोटी साक्षात यती रूपे श्रीदत्त वास्तव्य संप्रत करीताती परी मुरगोडीचे विप्र बाळापासी सांगत गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातीरी तेथे आपण जावनी 22 हो अनुष्ठानी श्री गुरु स्वप्ने येवनी सांगती तैसे करावे मानवाला तयासी विचार निघाले तेथुनी सत्वर जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते बाळपाते ते पातले स्थान पावनी आनंदले नृसिंह सरस्वती पावले प्रेम भावे वंदिली प्रातःकाळी उठोनी संगमावरी स्नान करुनी जप ध्यान आटपोनी मागुते ती गावात सेवेकऱ्यांबरोबरी मागून या मधुकरी भोजन तर संगमावरी परतून येती ते माद्यान स्नान करुनी पुन्हा बैसती जपद्यानी आस्था जाता व्यासरमणी संध्या स्नान करावे करुनी या संध्या वंदन जपानी नामस्मरण रात्र पडता परतोन ग्रामा माझी येती ते सद्गुरु प्राप्ती करिता सोडणी गृह सुतकांता शीतोष्णाची परवाना करिता आनंद वृत्ती राहती शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास परितयांचे मानस कदा उदास नोहेची आय्याराम सेवे करी राहत होते गाणगापुरी त्यांनी देखून ऐसी परी बाळापासी बोलती तुम्ही भिक्षा घेऊनी नित्य यावे आमोचे सदनी जे जे पडेला तुम्हास कमी ते आम्ही पुरवूजी बाळपासी मानवले 2 दिवस तैसे केले पोट भरून जेवले परी संकोच मानसी जाणे सोडिले त्याचे घरी मागून या मधुकरी जाऊन या संगमावरी झोळी उदकी बुडवावी आणून या बाहेरी बैसुनी तिथे शिळेवरी मग खाव्या भाकरी आईसा नेम चालविला ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश निशिदिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली हिना फुले प्रार्थना भोग भोगवी दारुण पावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची एक मास होता निश्चिती स्वप्नी 3 यती मूर्ती येऊन या दर्शन देते बाळापाचित्ती सुखावे 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊन आज्ञापी अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे आपण केले अनुष्ठान परितेन झाले पूर्ण आणखी काही दिन क्रम आपुला चालवावा मग कोणे एके दिवशी बाळापा आले संगमासी वृक्षतळी ठेवणी वस्त्रासी गेले स्नान करावया परतले स्नान करोनी सत्वर आले त्या स्थानी वस्त्र उचलिता खालोनी वृचिके निघाला तैसे त्यांनी न मारिले नित्य कर्म आटोपिले ग्रामा माझी परत आले गेले भिक्षेकारणे त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान मिळाले घरोघरी बाळापा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला अक्कलकोटी जावयसी निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकुन तयांसी मार्गावरी झाले चरण चाली चालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी बाळापा पोचले येवनी नगरी रम्य देखिली जेथे नृसिंह सरस्वती यती रूपे वास करती जे तेथे सर्व सौखे नांदती आनंद भरला सर्वत्र तया क्षेत्रेचे महिमान केवी वर्णुमी अज्ञान प्रत्यक्ष जय वैकुंठ भुवन स्वामी कृपेने झाले ही श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत श्रोते सदा परिसोत 11 अध्याय गोडा श्री रस्तु शुभम भवतु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय।